नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावरती आपण विविध लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे आले आहेत बिपिनचंद्र चौगुले सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. सरांची भन्नाट शाळा आणि बरेच भन्नाट गोष्टी आहेत त्याच्यामुळे आता आपल्या त्या गप्पातून उलगडत जातील. नक्की आवडेल. तर तुम्ही मला सांगा की स्त्री चळवळ तुमच्या आयुष्यामध्ये कधी आली? स्त्री चळवळ याला जर आपण एक औपचारिक म्हटलं तर ती काही मला माहिती नव्हती. पण मी जे लहानपणापासून बघत आलोय त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला कळल्या. माझी आजी म्हणजे आईची आई, ती खूप लहानपणी म्हणजे खूप लवकर वयामध्ये विधवा झाली. आणि अगदी 18व्या वर्षी तिच्या पदरात 2 मुली. तिचे मिस्टर म्हणजे माझे आजोबा चांगले वकील होत होते म्हणजे झाले होते आणि ते अचानक गेले. आणि ही निरक्षर होती. घरात कोणीच आधाराला नव्हतं. म्हणजे भाऊ होते, सगळे लोक होते, म्हणजे घर मोठं होतं. पण हिला कोण घेणार आता विधवा मुलीला? मग ती एका आश्रमात सांगलीमध्ये राहिली मुलांना घेऊन, धाकट्या मुलीला घेऊन. मोठी मुलगी म्हणजे माझी आई तिच्या चुलत बहिणीकडे, नाही माझी आई चुलत बहिणीकडे राहिली. माझ्या मावशीला घेऊन ती राहिली आणि तिथे जाऊन ती त्यावेळी त्याला टीचर्स डिप्लोमा केला तिने आणि ती शिक्षिका झाली. माझी आजी निरक्षर बाई शिक्षिका झाली आणि शिकवायला लागली. पण घरात फार कोणाला आवडत नव्हतं. हे सगळं कुठे सांगलीला? कोल्हापूरचे होते ते, पण ती सांगलीत आश्रमात होता म्हणून तिथे गेली. आणि मग कोल्हापूरला जाऊन ती कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये शिक्षिका झाली आणि मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. आम्हाला आणि हे खूप ती सांगायच्या स्टोरीज लहानपणी की घरातनं कसा विरोध होता शिक्षण घ्यायला आणि कशाला पाहिजे, कुठेतरी काहीतरी काम करून राहावं माणसानी, असं तसं. मला लक्षात आलं की काय हरकत आहे शिकायला. आणि तिने केलं, चांगलं केलं हे सुप्तपणे. मी अगदी लहान होतो. आणि नंतर माझी आई तशी लहानपणापासून फायर ब्रँड होती. म्हणजे पहिल्यापासून ती तडफदार अशी तलवारबाजीच. कुठल्याही गोष्टीत स्त्री पुरुष भेद तिने मानला नाही. ती BSc झाली त्या काळामध्ये. आणि लग्नानंतर माझे वडील आधी वकील होते लग्नाच्या वेळी आणि लग्नानंतर ते जज झाले, न्यायाधीश झाले. हे कुठे? कोल्हापूरला. म्हणजे वडील आणि आम्ही म्हणजे मूळ बेळगावचे, पण लग्नानंतर ते कोल्हापूरमध्येच आले आणि कोल्हापूरमध्ये वकिली केली आणि तिथून निवड झाल्यावर पहिलं त्यांचं नेमणूक पुण्यात झाली. त्यामुळे आई आणि ते, आणि तोपर्यंत मी होतो, धाकटा भाऊ होतो. आम्ही पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यावर आई नुसतं घरकाम आणि वडील नोकरीला जायचे. आई तिथे कोल्हापूरला असताना शिक्षिका होती. ती शाळांमध्ये सायन्स शिकवायची. तिला चैन पडेना. मग तिने कुठे कुठे जाहिराती आल्या. त्यात एका ठिकाणी शासकीय मुलींच्या वसतिगृहावरती रेक्टर म्हणून जाहिरात होती. तिने अप्लाय केलं, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट, समाज कल्याण विभागाचं. त्याच्यात तिची निवड झाली आणि पोस्टिंग, तिला नेमणूक मिळाली जळगावला. वडिलांची नेमणूक होती पुण्यात. वडील म्हणाले काय करायचं, तुला जायचंय का, जा मुलांना घेऊन जा. त्यांचा विरोध नव्हता. पण ती एकटी बाई निर्धारानं आम्हाला दोघांना घेऊन, अनोळखी जळगाव, काय माहिती नाही, कुठे असतं माहिती नाही, ती गेली आणि तिने आम्हाला घेतलं. वडिलांनी 1 वर्षभराच्या आत बदली करून घेतली जळगावला. पण तिचा तो निर्धार, तिचं ते धडाडी इतर बायकांच्या तुलनेत मला ती वेगळी वाटायची. आणि मग मला लक्षात आलं की बायका शिकत नाहीत, मुली हे होत नाहीत. आणि आम्ही जे राहायचो ते मुलींच्या वसतिगृहात, ती रेक्टर होती, तिथेच राहायचो. तिथे सगळ्या मुली ते शिकतायत, हे करतायत. त्यामुळं चळवळ अशी नाही, पण स्त्री पुरुष भेद असं मला कधी जाणवला नाही. आणि जेव्हा जेव्हा दिसायचा, मग आपल्या घरातल्या कामवाल्या असतात किंवा तर मला कळायचं नाही की हा काय प्रकार आहे. आणि काही ठिकाणी नात्यांमध्ये जेव्हा मला जाणवलं की मुलगी आहे म्हणून हिचं शिक्षण थांबलंय किंवा मुलगी आहे म्हणून हिचं लग्नाच्या मागे लागलेत, तेव्हा मला ते विचित्र वाटायचं. इथपर्यंत स्त्री चळवळ आहे. खरी औपचारिक स्त्री चळवळ मला जाणवली ती खूप पुढे बालचित्रवाणी आणि मी काही समाजकार्य आणि याच्यात आलो तेव्हा जाणवलं. आणि म्हणजे आई वडिलांचं तुम्ही म्हणालात तसं समताधारित साधारण होतं. पण तरी वडील स्वयंपाक वगैरे करत होते का पुण्याला राहिले तेव्हा केला? एकटे राहिले तेव्हा थोडंफार येत होतं. त्यांना नाही केलं त्यांनी. ते बाहेरचं जेवण डबा खाऊनच राहिले असणार आहेत आता जे मला माहिती आहे. कधीतरी सूप करणे, कधीतरी चहा करून लोकांना देणे, कॉफी करणे किंवा कधीतरी कुकर लावणे, एवढं ते करत होते. पण डेली रोजच्या जीवनात स्वयंपाक वगैरे त्यांना येत नव्हता. कारण ते पण लहानपणी म्हणजे ती 9 भावंड होती आणि 9 भावंडात 5 बहिणी 4 भाऊ. त्यामुळे घरात मुलांना काम करायला कधी लागलं नाही. आणि त्यामुळे ते
नेहमीसारखा पुरुषी तुम्ही स्वतः? मला बऱ्यापैकी स्वयंपाक येतो. आवडतो? आता खूप आवडायला लागलाय. म्हणजे असं नाही की मी रोज करेन, पण नाही तर माझी बायको लगेच करायला लावेल मला, असं नको व्हायला. तर पण आवडतो आणि मला आवडीचे पदार्थ मला करता येतात. सगळा सागर संगीत नाही. एकेकाळी मी एकटा राहायचो पुण्यामध्ये, कारण आम्ही पुण्यात होतो, वडिलांची बदली मुंबईला झाली आणि ते तिथे गेले. मग मी इथेच घरात एकटा राहायचो. डबा लावला, डबा चालायचा नाही आणि आईनी आणि आजीनी दोघींनी, आणि मी तिघं भाऊच आहोत, आम्हाला बहीण नाही, त्यामुळे कटाक्षाने आम्हाला शिकवलं होतं. काहीतरी थोडंफार आलं पाहिजे, कुकर लावायला आलं पाहिजे, चहा करायला आलं पाहिजे, पोळी आणि भाकऱ्या सुद्धा शिकवल्या होत्या. मी अनेक वर्ष भाकऱ्या केलेल्या आणि मला येतात. आता सुद्धा, आता गेली जवळजवळ 20-25 वर्षात केली नसेल, पण थोडी प्रॅक्टिस लागलं की येऊ शकेल मला नक्कीच. पण म्हणजे बायको स्वयंपाक करायला लावेल असं तुम्ही आता म्हणाला, तर स्वतःच ते काम आहे असं तुम्हाला वाटत नाही का की ते बायकोचंच काम आहे स्वयंपाक करणं? आमच्याकडे तसंही नाहीये, कोणीच करत नाही स्वयंपाक. बाई आहे स्वयंपाकाला. माझ्या मिसेसला स्वयंपाक चांगला येतो, उत्तम येतो, पण ती करायला लावायला असं म्हणजे की हातचं तुझ्या खाऊन बघू अशा अर्थी गमतीने म्हणते की तो माझं काम नाही असेल. जो ज्याला पोट आहे, ज्याला भूक आहे, त्याला स्वयंपाक आला पाहिजे असं तुमचं मत आहे. आणि शिक्षण तुमचं किती कसं कसं होत गेलं? मी सुरुवातीला BSc फिजिक्स केलं फर्ग्युसन मधून. नंतर मला लक्षात आलं की माझा मार्ग चुकलाय, कारण 10वीला मला खूप चांगले मार्क पडले. त्यामुळे सगळ्यांनी मी सुद्धा स्वतःला सायन्स करायचं, इंजिनियर व्हायचं काहीतरी असलं एवढंच माहिती होतं, आणि ते भयंकर चुकलंय असं मला लक्षात आलं. म्हणून मग काय करायचं करत करत मी वृत्तविद्या म्हणजे जर्नलिझमला ऍडमिशन घेतली, त्याचा डिप्लोमा केला आणि म्हटलं हेच क्षेत्र आपलं. मला भयंकर आवडलं ते, आणि त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करूया म्हणून मी वृत्तपत्रात कुठेतरी जाऊन, ज्याला आपण आता शोध पत्रकारिता वगैरे असला काहीतरी होता, आणि त्यावेळी मला काय होतं BScला छायाचित्रण हा एक विषय होता आम्हाला, फोटोग्राफी, ती मला चांगली जमायला लागली आणि म्हटलं आपण फोटोग्राफी आणि पत्रकारिताची सांगड घालून काहीतरी करूया असं मला होतं. पण तोपर्यंत पुणे विद्यापीठामध्ये EMRC नावाची संस्था सुरू झाली, आणि त्या संस्थेमध्ये मग मी त्याच्याही आधी पत्रकारितेच्या काळात माझ्या काही वर्गमित्रांनी मला सांगितलं, अरे तू ते आकाशवाणीत नोकरी करत होते, ते म्हणाले तू आकाशवाणीत आमची हे दे ना, ऑडिशन दे. म्हटलं काय, माझा आवाज मलाच आवडत नाही तर कोणाला आवडेल तो. तर मी गेलो, तिथे वृत्त निवेदनाची ऑडिशन होती, मी दिली, लेखी परीक्षा दिली, व्हॉइस हे दिलं आणि मी पास झालो. आणि मलाही आश्चर्य वाटलं, आणि मी काही दिवस पुणे आकाशवाणीवर वृत्त निवेदन केलं. ते अर्थात त्याच्यावर होतं, कंत्राटी होतं, नोकरी नव्हती. सुधाताई नरवणे ज्या होत्या त्यांच्या बरोबरीने काम केलंय मी. त्यांचा एक आवाज आणि प्रादेशिक बातम्या देत आहे, फार प्रसिद्ध. माझा आवाज महाराष्ट्रात गेला. आजही, आता ते सोडून मला 40 वर्ष झाली, तरी लोक अजून कोणीतरी भेटतं, तुमचं नाव काय, विपिन सर, म्हणजे सिनियर, कुठेतरी ऐकलं तुम्ही आकाशवाणीत आहे का असं विचारतात. इतकं त्याचं मला प्रसिद्धी मिळाली. आणि नंतर मी थोडं लांब होती माझी गोष्ट, पण विद्यापीठामध्ये EMRC म्हणजे शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्र सुरू झालं डॉक्टर MR भिडेंच्या पुढाकाराने. तिथे मी सहज गेलो, मी तिथे काहीतरी काम करत होतो, मग त्यांच्या तिथे मला त्यांनी सामावून घेतलं, आणि मग तिथे मी आपल्या पदवी अभ्यासक्रमातल्या काही शैक्षणिक चित्रवाणी कार्यक्रमांची निर्मिती मी करायला लागलो. आणि त्याच काळात 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये बालचित्रवाणी संस्थेमध्येची निर्मिती झाली, आणि तिथे मग मी अर्ज भरला आणि माझी तिथे निर्माता म्हणून निवड झाली. त्याच काळात मी थोडं उशिरा मी MA केलं, MA सोशॉलॉजी केलं, सोशॉलॉजी, कारण मला त्या भागात ऍक्च्युअली मला MA सायकोलॉजी करायचं होतं, पण ते बहिस्त म्हणजे एक्सटर्नल करता येत नाही, त्यामुळे मग मी सोशॉलॉजी केलं. आणि सोशॉलॉजी केलं, आणि त्याच संस्थेमध्ये राहून मग हे केला, डिप्लोमा एक पदविका केली, ती म्हणजे माहिती हे विज्ञान, म्हणजे माहिती आपण IT ज्याला म्हणतो, ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये मग मी डिप्लोमा CDACचा केला. साधारण हे माझं क्वालिफिकेशन अकॅडमिक. आणि शैक्षणिक चित्रवाणी निर्मितीचा मला ट्रेनिंग EMRC मध्येही मिळालं. ते मिळालं ते इस्रोकडून मिळालं. ते माझं खूप भाग्य म्हणायचं, कारण इस्रो त्यावेळी सॅटेलाइटचा वापर टेलिव्हिजनसाठी कसं करायचा याचा. आणि नंतर बालचित्रवाणीमध्ये मला
AIBD नावाची संस्था आहे कोलालंपूरला, त्या संस्थेने इथे येऊन इथे येऊन त्यांनी ट्रेनिंग दिलं. ते पण एक छान, ही 2 ट्रेनिंग मला खूप उपयोगी पडली माझ्या इतर शिक्षणापेक्षा. बालचित्रवाणीचं तुम्ही म्हणता तर तुम्हाला मुलांच्या मध्ये इंटरेस्ट आणि एकूण सामाजिक बांधिलकी असं तुमच्या घरापासून होतं का तुमचं तुम्हालाच समाज, म्हणजे तुम्ही सोशॉलॉजी केलं, पत्रकारिता केली, काहीतरी असं तुम्हाला वाटलं की आपण काहीतरी करावं, तर हे घरून कुठून आलं, आईवडिलांच्याकडनं वगैरे का तुमचं तुम्हालाच? थोडंसं आलंय असं म्हणूया, पण आमच्या घरात माझ्या वडिलांना लहान मुलांचा फार लळा होता. पण ती पण म्हणजे अगदी छोटी बालकं, कुणाचंही बालक, अगदी रस्त्यावर एखादा भिकारी असेल आणि त्याच्याकडेवर शेंबडं बालक असेल, हा न्यायाधीश माणूस हा रस्त्याने चाललेला, आज आपण बघतो न्यायाधीश म्हणजे कसे राहतात, हा कोट वगैरे घालून चाललेला, तो त्या भिकाऱ्याकडे जाईल, तिचं मूल घेईल, लुलुलुलुलु करेल, त्याला काहीतरी बक्षीस 5 रुपये देईल, त्यावेळी 2 रुपये 5 रुपये होते, ते द्यायचे, चॉकलेट घेऊन देऊ का, लोक बघत बसायचे, हा असं काय करतोय माणूस, आणि मग 2 मिनिटांनी ते देणार, परत आपल्या रस्त्याने असं ते करायचे. आणि मी किती वेळा बघितलं हे, आणि पण मला ते काय जमलं नाही. तर तुमचा इंटरेस्ट वेगळा, पण मुलांमध्ये इंटरेस्ट आहे. माझा तो पदवी अभ्यासक्रमाच्या काळात थोडासा निर्माण झाला. पदविका अभ्यासक्रम मी जे जर्नलिझम केलं, आम्ही काय करायचो, फावल्या वेळात आम्ही काही विद्यार्थी रिमांड होम मध्ये जायचो आणि तिथल्या मुलांशी खेळायचो वगैरे. तर ते लक्षात आलं की या मुलांना काहीतरी आपण करायला पाहिजे. तिथून माझी आवड निर्माण झाली. आणि बालचित्रवाणी तर मला म्हणजे खूप मोठं एक अलिबाबाची गुहाच सापडली. तिथे इतकं स्वातंत्र्य मिळालं मला कार्यक्रम करायला. आणि मला लक्षात आलं की मी लहानपण माझं जवळजवळ 1.5 वर्षाला वडिलांची बदली व्हायची. त्या कारणाने आईने नोकरी सोडली, ती पुन्हा हाऊसवाईफच झाली, गृहिणी झाली. कारण दोघांच्या बदल्या एका जागी मिळत नव्हत्या. 3-4 वेळा झालं, पण मग सरकारने सांगितलं असं प्रत्येक वेळी आम्ही नाही देऊ शकत. तर तो जो महाराष्ट्राचा अनुभव होता सगळा माझा लहान, महाराष्ट्रात मराठी किती विविधतेने बोलली जाते, शिक्षणाच्या लेव्हल्स किती आहेत, म्हणजे मी शेणाने सारवलेल्या जमिनीपासून ते अत्यंत छान सोफिस्टिकेटेड अशा शाळांमध्ये शिकलोय. तर त्याचा अनुभव मला बालचित्रवाणी प्रचंड झाला. कारण पुण्यात बसून, आणि मला ती आवड तिथे सुप्त होती, ती जास्त मोठ्या प्रमाणात आली, एवढंच. आणि मग पुढे तुमचं जे याचं झालं की भन्नाट शाळा आणि असं, त्याचं थोडं अनुभव सांगा. आता भन्नाट शाळा हा खूप पुढचा विषय आहे. म्हणजे आत्ता गेल्या बालचित्रवाणीमध्ये मी 28 वर्ष काम केलं निर्माता म्हणून. नंतर विभाग प्रमुख म्हणूनही मला काम मिळालं. तर ते केलं. त्यावेळी मुलांसाठी कुठेतरी लक्षात आलं की मुलांसाठी कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नाही आणि बहुतेकांना ती जमत नाही. एकतर ते मनोरंजक आणि काहीतरी नुसतंच मी मोठा आहे मी तुला सांगतोय ह्या पद्धतीनेच केलं जातं. त्या मुलांच्या पातळीला जाऊन जे करायला पाहिजे ते होत नाही. किंवा क्रिएटिव्हिटी, अद्भुतता दाखवणं असं होत नाही. तिसरी गोष्ट अशी होती की मी थोडं मागे जातोय की बालचित्रवाणी पुण्यात होती. बहुतांश लोक जे होते ते सहसा एका गावात किंवा शक्यतो पुण्याच्या इथंच राहिलेले निर्माते होते. माझ्यासारखा प्रौढी घेऊन सांगतो थोडीशी की बारागावचं पाणी प्यायलेल्याचं की कळायचंच नाही. गंमत एक उदाहरण देतो की समजा भूमितीचा एक विषय आहे की वर्तुळ समजवायचं आहे आणि वर्तुळाचे भाग वगैरे वगैरे. मी स्क्रिप्ट लिहायला जर आमच्यातल्याने दिलं किंवा बाहेरचे स्क्रिप्ट रायटर शिक्षक पुण्यातलेच यायचे तर ते सुरू करायचे की आज रोहितचा वाढदिवस होता, रोहितच्या आईने रोहितसाठी केक केला होता आणि मग ते केक 7 मित्र आले होते तर त्याचे भाग कसे पाडायचे. मी म्हंटल एकतर रोहित वगैरे त्या काळात ही नावं महाराष्ट्रभरात माहिती नव्हती. बरं नाव कुठलंही द्या, केक काय असतो किती मुलांना माहिती, वाढदिवस काय असतो. तुम्ही खाली या ना, मी पाहिलेली आहेत मुलं म्हणजे आमचे सुद्धा वाढदिवस आई वडील काही वेळा करायचे नाहीत की मुलांना उगीच हे नको वाटायला. मग शाळेत जाऊन गोळ्या बिस्किट वाटणे एवढाच वाढदिवस. तर मग सांगायचं मग तुम्ही भाकरी घ्या, चपाती पोळी घ्या, दुसरं काहीतरी घ्या, वर्तुळ त्याच्यात पण आहे, पण हे तुम्हाला सुचत नाही कारण पुण्यात बसल्यावर ते सुचतच नाही. बरोबर. मग ते करायला मला जमलं आणि मला लक्षात आलं की शहरी शिक्षण आणि ग्रामीण शिक्षण याच्यात भयंकर तफावत आहे. ती मी माझ्या कार्यक्रमांमधून ब्रिज करत गेलो आणि त्या अनुषंगाने मला 3-4 पारितोषिकही मिळाली, राष्ट्रीय याच्यावरची परदेशात जाण्याची संधी मिळाली. अशा कुठल्या फिल्मला म्हणून मिळाली? प्रोग्राम मी पहिला केला होता तो प्रोग्राम अर्थात
पक्ष्यांवरती होता, वसंतातली घरकुले म्हणून. माझे एक मित्र आहेत डॉक्टर मिलिंद वाटवे, त्यांनी आम्ही मिळून गरुड पक्षाच्या घरट्यावरती केला होता. आणि आमच्याकडे यंत्रसामुग्री वन्यजीवन शूट करण्याचं काही नव्हतं. साधे मोठे एवढे मोठा कॅमेरा असायचा त्यावेळेला. तो कॅमेरा घेऊन आम्ही या डोंगरांमध्ये सगळीकडे इथे दिसतंय ना सगळ्यामध्ये फिरलेलो आहे आम्ही. आणि तासन तास बसून राहायचं, म्हणजे खोकल्याची उबळ सुद्धा नाही येऊ द्यायची. असं करून करून शूटिंग केलेलं. म्हणजे ते 6 महिने आम्ही शूटिंग करत होतो. शेवटी मला ऑफिसमध्ये सांगितलं होतं तुला होत नसेल तर बंद कर. असं करत करत ते पूर्ण केली आणि त्याला नॅशनल अवॉर्ड सई परांजपेच्या हस्ते मैसूरमध्ये मिळालं मला. आणि त्याच वेळी मला ओळख संगणकाची म्हणून मी मालिका केली. त्यावेळी संगणक म्हणजे कम्प्युटर फारसं काही नव्हतं, पण ती 4 भागांचीच मालिका होती. मला 15 भागांची करायची होती, पण ती राहिली कारण अनेक अडचणी त्या संस्थेमध्ये होत्या शासकीय. तर ती केली, त्यालाही बक्षीस मिळालं. मग गणितावरच्या एका कार्याक्रमाला नंतरच्या ह्याच्यात मिळालं. एक टीम अवॉर्ड म्हणून मिळालं, ते एक वेगळं होतं. तर ते असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम करायची मला इच्छा होती, तसे मी झाले. आणि ते नुसते नाविन्यपूर्ण नसून मला वाटतं ऍक्च्युअल म्हणजे ती जी एक कळकळ होती की ग्रामीण मुलांना समजलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, अशातून ती जास्ती झाली मला वाटतं त्या दिवशीला. आता साधं वसंतातली घर मी लहानपणी बघितलं की खेड्यांमध्ये वगैरे मुलं शाळेला जाताना झाडं असतात, दगड उचलायचा, घरट्याला मारायचं, मग ते पिल्लू अंडी खाली पडतात, टाळ्या वाजवायच्या. हे मी बघितलं होतं. त्याच्यावर मला वाईट फक्त वाटायचं, पण करायचं काय मला माहित नव्हतं. ते वसंतातली घरकुले करता मला लक्षात आलं की पक्ष्यांना पण जीव असतो, पक्ष्यांना पण काहीतरी त्यांचं घरटं असतं, त्याचं निरीक्षण करा, अभ्यास करा, हे मला त्यातनं सांगायचं आलं. ओळख संगणकाची काय झालं, तर म्हटलं संगणक ऑलरेडी लोकांना भीती वाटते त्याची, की तो ऑफिसमध्ये आणला की लोकांना वाटतं नोकऱ्या गेल्या. आता जसं झालंय की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सगळ्या नोकऱ्या जाणार असं लोकांना वाटतंय, तसं त्यावेळी संगणकामुळे झालं होतं. तर तसं नाहीये, हे उपयुक्त यंत्र आहे आणि हे यंत्रच आहे, हे निर्बुद्ध यंत्र आहे, तो नोकर आहे, हे मला त्यातनं दाखवायचं होतं. त्याला डोकं नाही हे समजून घ्या. ते मला त्यातनं ग्रामीण भागातली उदाहरणं घेऊन मी दाखवली की तुम्ही चुलीवरनं तवा उतरवायचा आहे तर तुम्ही काहीतरी हाताने उतरवाल तर काय होईल, चटका बसेल. मग तुम्ही पकड घेणार, कपडे घेणार. आम्ही ते डेमो करून स्टुडिओत दाखवला. की ह्याला काय डोकं आहे का, ह्या पकडीला काय डोकं आहे का, नाही, पण तिचा उपयोग आहे. तसंच ते यंत्र आहे. इतकं सोपं करून त्याची भीती घालवण्याचा मी प्रयत्न केला होता. आणि असेच काही काही गणिताची भीती, की आकडे म्हणजे घाबरण्याची गोष्ट नाही, ती खेळण्याची गोष्ट आहे, त्याच्याबरोबर खेळा. असं करत करत मी. पण ते गणिताचं किती केलं हो तुम्ही, म्हणजे किती काय म्हणतो सिरीज केल्या म्हणा, त्याचा खूप उपयोग झाला आणि खरंच काही 10 लोकांची 15 लोकांची भीती गेली, असं काही तुम्हाला फीडबॅक आला? ज्या काळी बालचित्रवाणी सुरू झाली साधारणपणे 1984-85 ला, त्याचे कार्यक्रम DD1 वरती होते. म्हणजे आपल्याकडे काड्यांचा अँटेना असायचा, त्या काड्यांच्या अँटेनावरून कुठेही दिसायचा महाराष्ट्रभर. त्या काळात एकूणातच आमच्या संस्थेच्या कार्यक्रमांना हजारोंनी पत्र यायची, कार्ड. हा, म्हणजे आम्ही त्याचा पत्रोत्तरांचा वेगळा कार्यक्रम करायचो आणि एका कार्यक्रमात ती सगळी पत्र शक्य नव्हती. तर इतकी पत्र येत होती आणि मुलांना ते कार्यक्रम आवडला आहे. तो स्वतःहून उत्स्फूर्तपणे शिक्षक लिहायचे की ही कल्पना तुम्ही अशी सांगितली म्हणून आम्हाला कळली, वर्गात ती कशी शिकवायची आम्हाला कळतच नव्हतं. आणि असं भयंकर पत्र आली. त्यात माझे गणिताचे, आणि मी जास्तीत जास्त कार्यक्रम हे गणित आणि विज्ञानावर केले. आणि विज्ञान म्हणजे नुसतं पुस्तकातलं विज्ञान किंवा पुस्तकातलं गणित नाही, कारण बालचित्रवाणी आणि अशा ज्या इतर संस्था भारतात निर्माण झाल्या त्यांचा मूळ उद्देशच होता की वर्गात जे मिळत नाही, पुस्तकातून जे मिळत नाही ते द्यायचं. म्हणजे एक जगाची खिडकी तुम्ही वर्गात उघडायची की ती खिडकी उघडली की जग दिसणार. त्यामुळे तसं केलं आणि त्याला भयंकर प्रतिसाद मिळाला. मी सोपे गणित नावाची मालिकाच केली होती की सोपे गणित नावातूनच वाटलं पाहिजे की सोपं आहे. गणिताची किंवा चला गणित शिकूया, अवघड गणित सोपे करूया, सोपंच आहे की त्यातून मुलांना आवडायचं. आणि इतक्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट, बोटावर गणित कसं करायचं, मण्यांवर गणित कसं करायचं, फार आवडायचं. आणि नंतर जेव्हा तो कार्यक्रम आमचा सह्याद्रीवर टाकला गेला तेव्हा त्याचे व्ह्युअरशिपचा इंग्लिश शब्द बरेच येत आहेत, व्ह्युअरशिप एकदमच कोसळली. कारण शाळांकडे अँटेना हे नव्हतं, डिश नव्हती. अँटेनावरनं तो दिसत नाही आणि डिश विकत घ्यायला लागते. शाळांकडे पैसे नाहीत. आमच्या खेड्यापाड्यातल्या जास्ती शाळा, शासनाने 30 ते 35 हजार रंगीत चित्रवाणी संच शाळांना वाटले होते. ते त्यांनी बघावे मग फुकट. पण आता हे कळल्यानंतर शासनाने काही केलं नाही की डिश लागते, मग लोक बघत नाहीयेत, मग काहीतरी काय झालं. आता बालचित्रवाणीवर जास्ती आपण हे नको, कारण काय
बालचित्रवाणीबद्दल मुळात शासनामध्येच नाराजी होती की हे काय शहाणपणा शिकवतात, हे कोण माणसं डोक्यावर नेमली. पण आमच्या नेमणुका कशा झाल्या, थेट झाल्या. ते MPSC आणि आम्ही कानामागून आलो आणि तिखट झालं. आणि ती संस्था लोकांना, त्या संस्थेची भीती वाटायची की तंत्रज्ञान वगैरे शिकवणार आपल्याला. त्यामुळे शासनामध्ये कधीच त्या संस्थेच्या बाबतीत प्रेम निर्माण झालं नाही. तिला कुठलाही निधी नाही दिला. केंद्र सरकारने जेवढा निधी दिला तेवढ्यावरती चालली. ज्या दिवशी केंद्रांनी बंद केला त्या दिवशी संस्था बंद पडली. मग तुम्ही म्हणजे रिटायर झाला? नाही, मी त्याच्या आधीच सोडली. 16 साली ती 2016ला बंद पडली. मी 2013ला स्वेच्छानिवृत्ती घेतली. काय म्हणजे नवीन काहीतरी करायचं माझं मी करायचं म्हणून मला दिग्दर्शनासाठी बाहेरून बोलवणी यायची. मी परदेशी वाहिन्यांसाठी काही वेळेला दिग्दर्शन केलेलं आहे. भारतामध्येच केलेलं आहे. आणि त्यांचे काही इथे कार्यक्रम असायचे, भारताशी संबंधित त्यांना काही माहितीपट बनवायचे असायचे, त्याचं मी निर्मिती केली. आणि म्हटलं एक हौशी म्हणून आपण करतोय, व्यवसाय म्हणून का नाही करायचं, काय होईल ते होईल. आणि अशी काय माझ्यावर मोठी जबाबदारी नव्हती. तो एक मला प्लस पॉइंट होता. नोकरी सोडली. म्हणजे तुमचं लग्न कसं झालं, लग्नाची स्टोरी काय आहे आणि मुलाबाळांची स्टोरी काय? तर माझी पत्नी डॉक्टर मंजिरी प्रभू, आता ती एक मोठी लेखिका आहे. इंग्लिशमध्ये ती कादंबऱ्या लिहिते. जगात तिच्या कादंबऱ्या जातात आणि तीही जगभर फिरते. तर ती पण बालचित्रवाणीमध्ये निर्माती होती. आम्ही कलिगच होतो. ती माझ्या थोडीशी ज्युनियर, एक 6-7 महिन्यांनी नंतर लागली होती ती. आणि तिच्या घरच्यांना मी आधीपासून ओळखत होतो. म्हणजे खरं तर तिचा भाऊ माझा मित्र. आणि नंतर तिची बहीण आणि मी, मोठी बहीण आणि मी, आम्ही काही बाहेर, ती माझ्याबरोबर EMRCत होती. तर आम्ही बाहेर काही एकत्र माहितीपट वगैरे बनवले होते. त्यामुळे पण हिची ओळख मला नव्हती, कारण ती त्यावेळी शिकायला मुंबईत होती. ती बालचित्रवाणीत आली, आमची ओळख झाली. अगदी काय लगेच आमचं काही प्रेमात पडणं वगैरे असं झालं नाही. थोडंसं आम्ही एकमेकाला थोडेसे बघत होतात, काही प्रमाणात आमची भांडणंही व्हायची, असंही होतं. पण तिची निर्मिती, तिचं वेगळेपणा जाणवला आणि विचार मुळात जुळले. एकतर माझ्या बाबतीत मी सांगू शकतो की मला खरं तर लग्न करायचंच नव्हतं. लग्न करणे आणि त्या झंझट, माझं एकमेव इच्छा होती की एक छान मस्त स्टील कॅमेरा घ्यायचा. ओके. आणि जगभर हिंडायचं? नाही, जंगलात हिंडायचं. कुठल्याही जगातल्या कुठल्याही जंगलात, आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची. मग लग्न पिग्न केल्यावर हे कसं जमणार? आधी मला वाटत होतं शोध पत्रकारिता, मग लक्षात आलं की ते डोकं खाऊ काम आहे आणि ते आपल्याला घाण उपसणं जमणार नाहीये. हे जंगलचं छान आहे. आणि कुठेही जा, तंबू ठोका, राहा, मस्त मिळेल ते खा. ते अर्थात त्याला शारीरिक क्षमता खूप लागते हे मला त्यावेळी कळलं, नंतर कळलं. तर ती काय आपल्याकडे नाही, तेही सोडून दिलं. पण नंतर मग लग्नाचं घरामधून थोडासा दबाव यायला लागला. मी मोठा भाऊ सगळ्यामध्ये, तुझं नाही झालं तर धाकट्यांचं कसं होणार, असं वगैरे वगैरे करत. आणि म्हटलं लग्न, मुलं बाळ, मग ते वाढणार. पण आमची दोघांची, माझी होणाऱ्या पत्नीची चर्चा, विचार खूप जुळले. तिलाही लक्षात होतं की लग्न असंच करायचं की जे माझ्या पूर्ण ह्याला स्वातंत्र्य मिळेल, मला कुठलाही दबाव आणि एक आपण टिपिकल जे असते सून आणि टिपिकल आहे असं नाही. तरी आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात ते होतच, कुठेतरी ते होत असेल. म्हटलं की काय हरकत नाही. तिला नाव बदलायचं नव्हतं. मला तर बायकांनी नाव बदलणं ही पहिल्यापासूनच कॉन्सेप्ट आवडलेली मला नव्हती. तसं सांगायचं तर आम्ही बेळगावचे असल्यामुळे माझ्या काही चुलत बहिणी, आत्ते बहिणी वगैरे कर्नाटकात त्यांची लग्न झालेली आहेत. आणि दक्षिण कर्नाटकात आणि तिथून खाली आडनाव हा प्रकारच नाहीये. ते नाव, नवऱ्याचं नाव आणि काहीतरी गावाचं नाव किंवा काही, प्रत्येकाची पद्धत वेगळी. आणि जसं PT उषा, PT काय आपल्याला कधी माहिती नसतं. चांगलं आहे म्हटलं, हे असं काय वाईट आहे, हे कशाला पाहिजे आडनावातून नको त्या गोष्टी कळतात. मग तुम्ही हे का, तुम्ही त्यांच्यापैकी का, असलं सगळं सुरू होतं. कशाला पाहिजे, तुझी जात कुठली, माझी जात कुठली. पण ठीक आहे. तर नाव बदलायचं मला प्रश्न नव्हता. तिला स्वातंत्र्य, तिच्या घरच्यांचं, तिने जे काही सांगितलं मला काहीच काय वाटत नव्हतं. आम्ही ठरवलं. थोडंफार 1-2 होता आहारात आमच्या दोघांच्या फरक आहे. मी शुद्ध शाकाहारी, ती त्यावेळी कट्टर मांसाहारी होती. पण म्हटलं बघू, काहीतरी करू. त्या विषयावरच मी जवळजवळ 6 महिने घेतले. हे कसं होणार, बाकी मला कुठला विषय नव्हता. सो पण तुम्हाला स्वतःला नॉनव्हेज नको रे बाबा, म्हणजे माझ्या टेबलवर नको खायला. बरं, ओके. आता बघतो मी. पण झालं असं की ती आता गेली 15-16 वर्ष, आमचं लग्न होऊन आता 30वं वर्ष आहे. जवळजवळ 15 ते 17 वर्ष ती आता पूर्ण शाकाहारी आहे. ती परदेशात जाते, आम्ही दोघंही परदेशात एकत्र गेलोय. माझ्यापेक्षा तिला तिथे जास्त प्रॉब्लेम येतात.
कारण मी गोड खातो, मी फळं खातो आणि ह्या दोन गोष्टी तिला फारशा आवडत नाहीत. त्यामुळे तिला शाकाहार तिथं मिळणं आता मिळायला लागलं, पण तेव्हा खूप प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे इतकं ती शाकाहारी आहे. त्यामुळे त्याचा माझ्यामुळे नाही झाली, ती स्वतः सांगायचं होतं की मग बाकी आमचे विचार इतके जुळले, पण आमची व्यक्तिमत्व अत्यंत भिन्न आहे. मी माझं पूर्ण मराठीतून शिक्षण झालंय, खेड्यापाड्यातनं मी शिकलोय. माझी SSC माळशिरस नावाच्या सोलापूर जिल्ह्यातल्या त्या गावामध्ये तर थिएटर पण नव्हतं. थिएटर जाऊ दे, बऱ्याच गोष्टी नव्हत्या. तर तिथे माझ्या वडिलांची नेमणूक होती, तिथे मी पहिला बीला आलो. सगळं झालं ते वासरातलं लंगडी गाय, त्यामुळे. आणि ती सेंट जोसेफची. पण जमलं, कारण आमच्या घरात असं होतं की वडिलांचं इंग्लिश खूप चांगलं होतं. ते घरी डिक्टेशनला कारकुनाला बोलवायचे, तो टायपिस्ट घरी जजमेंट डिक्टेट व्हायची, त्यामुळे ती भाषा येत होती. आई BSc असल्यामुळे जुजबी इंग्लिश बोलता येत होतं. आणि ते कधी कधी घरातल्या प्यून्स आणि नोकरांना कळू नये म्हणून एकमेकांची इंग्लिश बोलायची. त्यामुळे ती पडून पडून माझी भाषा चांगली झाली. आणि माझ्या आईनी कटाक्षाने मला जवळजवळ 7वी 8वी पासून इंग्लिश नाही शिकवणी पण लावली, पेपर पण यायचा. त्यामुळे माझं इंग्लिश चांगलं होतं. आणि आम्ही ऑफिसमध्ये, मी आणि माझी पत्नी इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळ बोलायचो, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम आला नाही. तिला माझ्या इंग्लिशचा आला असेल तर मला म्हणजे म्हटलं नाही कधी म्हटलं नाही. बरोबर. आणि मग नंतर अजून सामाजिक बांधिलकीच्याकडे पुन्हा येत असताना, तर मी गेली अनेक वर्ष एक संस्था चालवते. कुठली? तिचं नाव आहे असोसिएशन ऑफ लेफ्ट हँडर्स. डावखुराची संघटना. मी स्वतः डावखुरा आहे. तोच विचारणार होतं की. आणि ती 1991 साली मी सुरू केली, मी आणि माझे मित्र उदय पेंडसे यांनी, तुम्ही ओळखताच, माझं भाऊच येतो. तर त्यांनी सुरू केली आणि ते माझे योगा टीचर होते. आणि मग त्यावेळी कळलं की असं आणि इतके आमचे विचार जुळले की फारच जुळले. म्हणजे आम्ही लगेच संघटना सुरूच केली आणि खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला. आणि ती संघटना मी आजही चालवतोय. पण आता विचार थोडा बदललाय ना पालकांचा डावखुरेपणाच्या संदर्भात? आपण जर शेकडा प्रमाण काढलं ना तर नाही बदलला. म्हणजे मुलांनी डावा हात कशाला वापरावा कशाला नाही याच्यावर आई वडिलांचं भयंकर लक्ष असतं. त्याची काही गरज नाही. 2 गोष्टींसाठी आता थोडं, एका गोष्टीसाठी त्यामुळे लिहिणं डाव्या हाताने लिहित असेल तर आता नाही, पण शिक्षक सोडत नाहीत. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकचे शिक्षक अजूनही बघ रे, आता दुरून बघ जमतंय का बघ रे. नाही जमत, त्याला पायाने लिहू ना, तुमचं काय जाते तोंडात पेन्सिल लिहिल्याचे कारण. ज्यांना हातपाय नसतात ते कसं लिहितात ना. तसं जेवायला अजूनही आपल्याकडे भरपूर उजव्याच हाताने जेवायचं, डावात शी असतो. मग आम्ही त्यांना शिकवतो शी असतो म्हणजे काय, मग ती शी साठी वापरतो म्हणून. मग तुम्ही स्वयंपाक करताना वापरताच ना डावा. कणिक मोठी 10 माणसांची कणिक मळायची का अशी मळता का तुम्ही? नाही. मग शीचा हात तुम्ही कणकेला लावता तर तोंडाला लावायला काय हरकत आहे? पण मग डावखुरे लोक शी उजव्या हाताने नाही धुवत का? कुठल्याही हाताने धुवावे, हात स्वच्छ ठेवा. नाही म्हणजे मला नॅचरली असं वाटलं की लहानपणी शिकवताना ते डाव्याच हाताने शिकवलं, त्याच्यामुळे ते तसं. परदेशात तसं नाहीये, ते कुठल्याही हाताने कागद वापरतात, कुठल्याही हाताने वापरतात ते. त्यामुळे त्यांना कारण हात धुतला की झालं. कोरोनाने आपल्याला जे शिकवलंय आता की हात स्वच्छ ठेवा, ते पहिल्यापासून आपल्याला यायला पाहिजे. की काही घाण कामं आपल्याला शी धुणं सोडून द्या, इतकी घाण कामं लोक करतात, साफ करणे, गटारी साफ करणे, ते जेवत नाहीत का? ते हात धुवूनच जेवतात. मग तुम्हाला एवढा त्या हाताबद्दल तिरस्कार का? एवढंच आमचं म्हणणं. आणि तिरस्कार तुमच्या स्वतःच्या हाताबद्दल असू दे, इतर मुलांना जाऊ दे ना, त्यांचं त्यांना काही काय करायचं एवढंच आहे. ती संघटना अजूनही गरज पडते. खेड्यात वगैरे सुद्धा मुलांना खूप त्रास होतो. शहरात चांगल्या सुशिक्षित सुखवस्तू घरांमध्ये त्रास होतो. नाही, आमच्याकडे ते पटत नाही, ते बरं दिसत नाही. सगळेजण उजव्या हाताने जेवतात, डाव्या हाताने जेवतोय, घाण वाटतं. काय घाण वाटतं. पण अजूनही आहे. आज सुद्धा मी तुम्हाला, मला ईमेल, पूर्वी पत्र यायची, आज सुद्धा ईमेल येतात, व्हॉट्सअपवर मेसेज येतात. आणि हे आपल्याकडेच नाही, जगभरात आहे. आता सांगतो, जुलै 24ला आमच्यातलाच एक इंग्लंडमधला आमचा आहे लेफ्ट हँडर, तर त्यांच्याकडे ह्याची सर्व्हिस असते, चर्च सर्व्हिस, कॉन्व्हेंट सर्व्हिस म्हणतात ते, की एक दिवशी जाऊन चर्चमध्ये आपण काहीतरी मदत करायची, सेवा करायची. तर तो गेला, म्हणजे मोठा माणूस, नोकरीला, IT मध्ये नोकरीला आहे. पहिल्यांदा मला पण करायचं म्हणून गेला. त्या चर्चमध्ये गेला, तिथे रजिस्टर असतं, त्या नननी ते रजिस्टरवर तुझं नाव पत्ता ह्याच्यात लिही. त्याने पेन काढला, ती शॉक बसल्यासारखी मागे झाली. ओ माय गॉड, काहीतरी म्हणाली ती. आर यू लेफ्ट हँडर? म्हणलं येस. बरं, इंग्लंडमध्ये असली पंचायत कोणी खरं तर करत नाही, हे मलाही माहिती आहे.
देन मग तिने काहीतरी केलं, मग त्यांनी समजूत घातली, मग ती म्हणली तू लिही आता आणि तूच ते बंद करून ठेव, आता मी त्याला हात लावणार नाही. यो माय गॉड, एवढं आहे. एवढं. आणि मुली आणि मुलं लेफ्ट हँडर असणं आणि त्याच्या संदर्भात तुमच्याकडे येणं की मला त्रास होतोय, कारण मुलींच्या बाबतीत तर जास्ती क्रिटिकल असतात ना, की लग्न होणार म्हणजे या विषयावर जर बोललो तर आपला 2 तास जातील, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. एक तर मुलांपेक्षा मुलींची संख्या डावखऱ्यांची कमी असते. म्हणजे 3 जणांमधले 2 मुलं असतात, 1 मुलगी असते. 1/3 एवढा प्रपोर्शन आहे ते. टोटल आपल्या एकूण समाजातल्या लोकसंख्येमध्ये 10% ते 12% डावखरे असतात. 8% पासून 12% पर्यंत ॲव्हरेज 10 धरूया आपण. तर त्यातल्या त्या प्रत्येक 10 मधली जवळजवळ 6 ते 7 मुलं असतात, उरलेल्या 2-3 मुली असतात, असं आपण धरूया. तर मुलींना लहानपणापासून भरपूर ठोके घातले जातात की स्वयंपाक करताना डावा तिकडे लावायचा नाही, तिकडे लावायचा नाही. आणि शहरामध्ये मोठ्या घरांमध्ये मुलींना जास्त स्वयंपाकाचं नसतंच. करशील तर कर, नाही तर नको करूस, नोकर चाकर असतात. पण ज्या घरांमध्ये स्वयंपाक हा मुलींना करावाच लागतो तिथे अजूनही सांगतात की निदान 4 चौघात तरी तू उजव्या हाताने कर. घरात तू कसं करणार, किंवा उजव्याच हाताने ती चपाती फिरवायची किंवा भाकरी हे करायची, अमुक करायचं. कसं करतात मला माहिती नाही, पण ते सक्ती होते. आणि आम्हाला मोठ्या मोठ्या बायकांनी सांगितलेलं आहे. अशी उदाहरणं एकच गंमत, म्हणजे गमती माझ्याकडे खूप आहेत, पण एक सांगतो. एक बाई आल्या होत्या, आता त्यालाही झाली असतील 10 वर्षे, पण म्हणजे फार जुना नाहीये. मुलीला घेऊन आल्या, आमच्या असोसिएशनची मीटिंग चालू होती. त्या आल्या, खूप लांब लांब थांबल्या, मग आत येईना झाल्यात. मग त्यांनी बाहेर बोलवलं. म्हटलं काय काम आहे, हे लेफ्ट हँडर्सचं आहे ना. म्हटलं हो. मग या आत. मग कशा भाषा आत आल्या. म्हटलं सांगा तुमचं काय. नाही मला एकट्यांना बोलायचं. म्हणजे बोला. ही माझी मुलगी 5 का 7 वर्षाची असेल. म्हटलं काय, सगळं डाव्या हाताने करते. म्हणलं मग काय, मग काय बिघडलं, मग डावखोरी असतात लोक. हो म्हणले मी पण डावखोरीच आहे. मग काय प्रॉब्लेम आहे. नाही म्हणाले, मला लहानपणी आईने आणि नंतर सासूने इतकं छळलंय की मी आत्महत्या करणार होते. आणि माझ्या मुलीला तसं होऊ नये, तिला तुम्ही डाव्याच्या ऐवजी उजखोरी करा. म्हणलं ते आम्ही नाही करत. तर ती बाई म्हणलं तुमच्याकडे काय. त्यांना आणि असे मी सांगतो शेकड्यानी लोक आले की ज्यांना आम्ही आपल्या मराठीमध्ये शब्द आहे उचखुरा, डावखुरा तसा उचखुरा आपण आपल्या शब्दात संग्रहात शब्द आहे, उचखुरी करून द्या. म्हटलं असलं नाही आम्ही करत. मग त्यांना आमचा राग यायचा. म्हणजे मग काय तुम्ही करता, तुम्ही डाव्या हाताला प्रमोट करता, मग काय उपयोग. असे लोक आले. तर सांगायचं होतं की असे खूप उदाहरण आहेत, खूपच उदाहरण आहेत की मुलींना नाही करू देत, किंवा त्यांनी समाजात तरी नीट वागावं, उजव्या हाताने करावं, असे खूप हे असतं. त्यामुळे त्या संघटनेतून माझं समाजकार्य सुरू झालं. आजही ते चालू आहे. दुसरी गोष्ट अशी की बालचित्रवाणी सोडल्यानंतर मी जे प्रामुख्याने काम करत होतो ते काम होतं ज्याला व्यावसायिक स्वरूपाचं. म्हणजे त्याच्यात पैसे मिळवणे हा जास्त हेतू होता. त्यातनं काही मानसिक समाधान वगैरे असं कमी असायचं. माहितीपट करताना जे सामाजिक होते त्यातनं मिळायचं. पण जे व्यावसायिक असायचे इंडस्ट्री रिलेटेड किंवा आणखीन काही नुसतंच भारताचं जॉग्राफी, भारतातलं आर्किओलॉजी, अमुक तमुक असेही मी केले. त्यात मजा वाटायची, आनंद मिळायचा, पण समाधान नव्हतं. मग काहीतरी करायला पाहिजे बालचित्रवाणी मुलांसाठी. आणि मला कायम वाटायचं. तर माझी एक एक्स कलिग आणि मैत्रीण आहे डॉक्टर वेदवती जोगी, मी पण ओळखतो त्यांना. तर त्यांच्याकडे काही प्रकल्प होते आणि आम्ही म्हटलं की आपण करूया. आपण म्हटलं हे समाजकार्य म्हणून नुसतं होणार नाही, कारण मीडिया रिलेटेड जर काही करायचं असेल तर त्याला खर्च येतो, पैसा लागतो. पैसा कुठून मिळवत असाल, आपल्याला थोडंफार तरी आपल्याला निघायला पाहिजे. आपण काय प्रॉफिट नको आपल्याला, आपला डेली जो काही खर्च होईल तो निघाला पाहिजे. मग त्यांनी प्रयत्न केले, आम्हाला तसे प्रायोजक मिळाले आणि त्यातून आम्ही पहिला प्रोजेक्ट केला. म्हणजे आम्ही एक हे केली, काय लघुपट केला. त्याचीच कथा होती. त्या कथेवरती जो लघुपट केला, आमचे जे प्रायोजक होते डॉक्टर सायरस पुनावाला, त्यांचा एक प्रकल्प होता की ज्या बलात्कार पीडित मुली आहेत त्यांना आर्थिक मदत करणे. मग आम्ही त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं की ज्याच्यावर बलात्कार झालाय तिला मदत करायला पाहिजेच आहे आणि तिला गरज आहे, तिला पायावर उभी करणे, आत्मविश्वास देणे, सगळं चांगलं आहे, ती कराच, पण हे होऊ नये म्हणून काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यासाठी काय करता येईल सांगा. म्हणले काय करता येईल. म्हणजे त्यांना येत नव्हतं, माहित नव्हतं असं मी म्हणत नाहीये, पण ते म्हणजे तुमच्याकडे काय आहे. तर आम्ही सांगितलं की आपण
आम्ही या माध्यमात काम करतो, या माध्यमाच्या मार्गातून आपण फिल्म्स करूया, इतर काहीतरी करू. मग चालेल म्हणाले, पाठवा प्रपोजल. आम्ही प्रपोजल दिलं, त्यांनी मान्य केलं आणि ती पहिली फिल्म आम्ही केली, दिवली नाही विस्ता कामा म्हणून. वेदवती जोगींची कथा होती, पण आम्ही ती स्क्रिप्ट पूर्ण फुलवलं. ती जवळजवळ 1.5 लाख व्ह्यूज झाले तिला. आणि खूप शाळांमधून आणि याच्यातून आम्ही दाखवलं. त्यांचं तेच म्हणणं होतं, करा तुम्ही फिल्म पुनावाल्यांचं, पण पोचवायचं काम तुमचं आहे. अजूनही आम्ही ते करत आहोत आणि जमेल तिथे शाळांमधून कुठे बोलावणं आलं की आम्ही जातो, त्याचा रिपोर्ट घेतो, मुलांना त्याच्याविषयी लिहायला होतो. नंतर आम्ही केला महत्वाचा प्रोजेक्ट, तुम्ही जो नाव घेतला तो म्हणजे भन्नाट शाळा. भन्नाट शाळेबद्दल असं झालं की आम्ही रिमांड होममध्ये जेव्हा जात होतो तेव्हा लक्षात आलं की ही मुलं गुन्हेगार नाहीयेत, गुन्ह्यात अडकलेली आहेत. म्हणजे त्यांच्यावर लादलं गेलेलं आहे ते कशामुळे तरी. म्हणजे एखाद्या मुलाने जर वडापाव चोरून खाल्ला असेल तर तो चोर नाही, उपाशी आहे. किंवा अनेक गुन्हे, मोठमोठे गुन्हे, म्हणजे खून वगैरे केलेली मुलं, पण तरी सुद्धा आपण खून केला हे त्यांना कळायलाच वेळ जातो. सो ह्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आम्ही फिल्म करतानाच आम्हाला ते थोडं लक्षात येत होतं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि मग आम्ही ऍक्च्युली एक युट्यूब चॅनल चालवायचं म्हणून ठरवलं की जी गुन्हेगारी मुलं आहेत. आणि काय झालं, वेदवती जोगींनी गुन्हेगारी मुलांबरोबर एक मोठा प्रोजेक्ट कल्चर मिनिस्ट्रीसाठी केला होता, तर तो मला तिने वाचायला दिला. त्यात लक्षात आलं की त्या मुलांना जर तुम्ही संस्कार घडवलेत तर त्यांच्यात खूप बदल. म्हटलं आपण एक चॅनल सुरू करूया, पैसे कोण देत असेल तर बघू, करू. आम्ही ते घेऊन आपले महिला बाल विकास मंत्रालय आहे त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले, एकतर या मुलांना घेऊन तुम्ही व्हिडिओ करू शकत नाही, कारण बॉक्सरच्या नियमानुसार त्यांचा चेहरा वापर केला असं होणार, चेहरा दिसतो, चेहरा नाव काही वापरायचं नाही. मग आम्ही विचार केला काय करू शकतो. मग आम्ही ठरवलं की आपण रेडिओ करूया, त्यांचा चेहरा दिसणार नाही, आवाजातून काय ओळख कळत नाही. आणि मग तो त्यांनी मान्य केला. मग ते घेऊन आम्ही पुन्हा पुनावाला सरांकडे गेलो. त्यांना म्हटलं असं असं करायचं, फार सुंदर आहे म्हणाले, द्या प्रपोजल. मग त्यांनी तेही मान्य केलं आणि तो आम्ही 2 वर्ष चालवला. नेमकं त्यावेळी कोविड आला. पण कोविडमध्ये सुद्धा आम्ही पहिल्या वर्षी तो महाराष्ट्रातल्या किती जवळजवळ 23 बालसुधारगृह आहेत त्यांना एकत्र जोडलं आणि त्यांना हे कार्यक्रम पोचवले. त्यांनी ते दाखवले, मुलांना ऐकवले ऑनलाईन. म्हणजे आमचं वेबसाईट होती, वेब रेडिओ होता. वेब रेडिओ म्हणजे इंटरनेट ऐकू येणारा. त्यासाठी काही टॉवर बिवर उभं करायची गरज नाही. आणि खूप सुंदर प्रतिसाद. ती मुलं स्वतः मोबाईलवर रेकॉर्ड करून ते शिक्षकांच्या मदतीने आम्हाला काही त्यांची मनोगतं पाठवायची आणि असं करून तो आवडला. आणि ते करताना आम्हाला लक्षात आलं की इथे सुद्धा आपण एक क्युरेटिव्हच करतोय. क्युरेटिव्ह म्हणजे जसं बलात्कार पीडित मुलीला मदत करणे, तसंच ह्या मुलांना त्यांचं हे करणे, पुनर्वसन करणे, हे ठीक आहे, ते करायलाच पाहिजे. पण गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा गुन्हेगार होणार नाही त्यासाठी काय करायला पाहिजे. मग दुसऱ्या वर्षी आम्ही म्हटलं की ही मुलं काय कुठून आकाशातून पडत नाहीत, ही तुमच्या आमच्या घरातूनच येत आहेत. आणि स्त्रीविषयक हा महत्वाचा सांगायचा मुद्दा आपल्या ह्याच्याशी संबंधित म्हणजे सायरस पुनावाल्यांचं म्हणणं होतं की जे काही कराल ते स्त्रियांशी संबंधित कुठेतरी असायला पाहिजे. आणि आम्हालाही पटलं की या मुलांकडून स्त्रीविषयक गुन्हे खूप घडतात. दुसरी गोष्ट अशी की मोठ्या वयातले जे स्त्रीविषयक गुन्हे करणारे लोक असतात लहानपणापासून ती प्रवृत्ती असते. बलात्कार असेल किंवा गर्लफ्रेंड वरून मारामाऱ्या. आता तर तुम्ही बघा 8-9 वर्षाच्या मुलांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात आणि त्याच्यावर मारामाऱ्या करतात. सो ते आपल्याला कुठे थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की काय करूया, आम्ही ओपन केला तो भन्नाट शाळा सगळ्यांसाठी ओपन केली वेब रेडिओवरून. आणि सायरस पुनावाला सरांची मदत घेतली थोडीशी. आणि महाराष्ट्रामध्ये 53 ही आहेत, आपल्याला काय म्हणतात त्याला, सामुदायिक रेडिओ, कम्युनिटी रेडिओ, त्यांनाच जोडलं आणि त्यांना आमचे कार्यक्रम दिले. आणि त्यांना सांगितलं तुम्ही करू आम्हाला द्या आणि तुम्ही प्रसारित करा, तुम्ही आम्हाला पैसे देणार नाही, आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. त्यांनी घेतले आणि त्यांनी लावले आणि त्यातून जवळजवळ आम्ही 5 ते 6 लाख मुलांपर्यंत पोहोचलो, ॲडोलेसंट मुलांपर्यंत. आणि त्यांचे प्रतिसाद यायचे, त्यांची उत्तरं यायची आणि असं झालं. पण नंतर काय झालं की त्याला प्रायोजकत्व मिळेना झालं. सायरस पुनावाला सरांचे थोडंसं हे बदललं, त्यांना अशी अपेक्षा असावी की सारखं माझ्याकडे काय दुसरीकडे जा कुठेतरी, त्यामुळे ते थांबलेला आहे तो प्रोजेक्ट. पण त्याच्या नंतर ते चालू असतानाच आम्हाला दुसरी एक फिल्म करायची होती. ती होती एका, आणि हा विषय फार महत्वाचा आहे की मुलगा होत नाही म्हणून एका स्त्रीला वर भयंकर अन्याय होतो आणि तिला जाळून मारतात. ही
सत्यकथा, पहिली पण आमची सत्यकथा होती, ही दुसरी पण सत्यकथा आम्हाला पेपरमध्ये सापडली. म्हटलं याच्यावर छान फिल्म होईल. मग आम्ही ते तयार केलं, थोडंफार राईटअप, पुनावाला सरांकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला पुन्हा सहाय्य केलं. त्यांचे अनन्य साधारण हे आहेत आणि ती फिल्म आम्ही केली, ती पण गाजली. पण त्यांचं म्हणणं तुम्ही शाळांमध्ये पोचवा. तर आता आमचं ते चालू आहे. अजून शाळांमध्ये आम्ही पाठवतोय, पण आम्हाला कळत नाही की ते दाखवतायत की नाही. त्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिथे दाखवून त्यांचा रिपोर्ट, आणि आम्ही त्याच्यात दाखवले की त्या बाईला सारख्या मुलीच होत होत्या. पहिल्या 2 मुली झाल्या, मग 3ऱ्या पासून ते 6व्या पर्यंत तिला ते जाऊन हे करायचंय, ते तपासून यायचे, ते चोरून तपासतात, गर्भलिंग निदान, आणि की पाडायचे. आणि परत मग तिला 6व्यांदा काहीतरी मुलगी होते, त्यावेळी ते रात्री तिला बाहेर काढतात, खेड्यामध्ये असतात, ते जाळून टाकतात. भयंकर. आणि त्या 2 मुली ज्या असतात मोठ्या, ते बघतात, त्यांना कोंडून घातलेलं असतं बघू नये म्हणून, पण त्या तिथून बघतात. आणि हे बाप आणि आपली आजी आणि हे सगळं करतायत. त्या मुली, आणि खरी घटना आहे, बाहेर पडतात, मामाकडे जातात आणि बापावर केस घालतात. म्हणजे ती केस कोणी घेत नाही, पोलीस घेत नाहीत, वकील मिळत नाही, काही नाही. ते रक्ताने मुख्यमंत्र्याला पत्र लिहितात की असं असं झालंय, काय करा. मुख्यमंत्री लगेच हालचाल करतात. त्यावेळी हे आपला यादव, अखिलेश यादव मुख्यमंत्री होते. त्यांनी लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेतली. पोलीस उत्तर प्रदेशमधली गोष्ट आहे. तर म्हणजे आम्हाला काय वाटलं, लोक काय म्हणायला लागले, अहो तुम्ही मराठीत करताय, आपल्या महाराष्ट्रात होत नाही. किती दाखवल्या, महाराष्ट्रात घडतंय. म्हणजे ही फिल्म जेव्हा मी पाठवली आमच्या नातेवाईकांमध्ये, माझी पिंपरीला माझी मावशी राहते, एक आईची आत्ते बहीण, तिच्या मुलींनी सांगितलं आमच्या शेजारी ती बाई जी गायब झाली, ती कुठे गेली कोणालाच माहिती नाहीये. लोक म्हणतात पळून गेली, पण माहितीये काही लोकांना तिला मारून टाकली म्हणून. सो असा प्रकार माहिती होता. ती फिल्म गेली, ती आता 30-40 हजार लोकांनी बघितली आहे. पण आम्हाला शाळा आणि आम्ही शाळांमध्ये गेलो, वेगवेगळ्या अभ्यास केंद्रांमध्ये गेलो, मुलांना दाखवली आणि त्यांना सांगितलं पेपर घ्या, तुम्हाला काय वाटतं ते लिहा. त्यांनी जे लिहिलंय ते खरं तर आपल्याकडे प्रसिद्ध करण्यासारखं आहे. इतकं अफाट लिहिलेलं आहे. काही आपण प्रसिद्ध केले आहेत, काही आपण एका लेखामध्ये केलेलं आहे. आणि इतकं लिहिलं त्यांनी की स्त्री पुरुष म्हणजे काय, मुलांनी लिहिलं. आणि आमचं काय म्हणणं, मुलींना त्यांचा त्रास कळतोच, मुलांना कळला पाहिजे. एका मुलांनी लिहिले की माझ्या घरात चांगला पदार्थ ताजा झाला की मला वडिलांना आणि भावाला देतात, आणि आई आणि बहिणी शिळं खातात. आजपासून मी आईला सांगणार आहे की मी पण शिळं खाणार. खूप छान, केवढा वेगळा विचार आहे. एकाने लिहिलं की जिजामातेला जर तिच्या आई वडिलांनी मारून टाकली असती तर शिवाजी कुठून आला. हे विचार करणं हा त्या फिल्मचं यश आहे. अगदी अगदी. आणि लहान मुलं आपण म्हणतो ना तशी, म्हणजे तर्क लढवू शकतात, कारण ती तशी घडवलेली नसतात, त्याच्यामुळे ती खूपच छान आहे. असे आमचे हे प्रकल्प आता चालू आहेत. माझं व्यावसायिक कामही चालू आहे आणि हे झालंय. आणि या 2 फिल्म आणि हे सामाजिक कार्य. आणि तुम्हाला मुलं बाळ काय आहेत? हा, तर मी आणि माझ्या पत्नींनी ठरवलं होतं, आणि मुळात त्याच काही आपण म्हणूया की अटींवर आम्ही ठरवलं की जगात इतकी, आणि बालचित्रवाणी शेकड्यांनी मुलं आम्ही बघितली आणि म्हणलं ही सगळी मुलं आपलीच आहेत. आपलंच मूल जन्माला घालून त्याला ठोकून आपल्याच मनाप्रमाणे घडवणं हा मूर्खपणा आहे. आम्ही एक मध्ये प्रयोग केला, म्हणलं आपल्याला आपलं मूल नकोय. आणि मी असं म्हणतो की समजा आपण की एक बदनाम वस्ती आहे म्हणा, किंवा एका ठिकाणी खूप दंगा जाळपोळ असं चालणारी एक वस्ती आहे की जिथे काही खरं नाहीये, किंवा एखादं गाव आहे किंवा एखादा देश आहे. आणि मी म्हटलं त्या देशाचं हे तिकीट घ्या, तुमच्या मुलाला पाठवा. तर तुम्ही पाठवाल का? हे कशाला, उगीच आपण अंगावर ओढवून कशाला घ्यायचं, असं चांगलं आपलं चाललंय ना. म्हटलं आमचं मूल जिथे कुठे आहे सुरक्षित आहे, त्याला आम्हाला ह्या दंग्या धोप्यात आणायचं नाहीये. हे आज जे चाललंय त्याच्यामध्ये आमच्या मुलाला आणून त्याच्या पुढच्या पिढ्या आणि पुढच्या काही कोटी लोकांना आम्हाला जन्माला घालायचं नाहीये. आम्हाला नकोच. आम्ही जी मुलं आहेत ती आमची. आम्ही एक प्रयत्न केला दत्तक घेण्याचा, कारण म्हटलं एखाद्या मुलाला आपण एक चांगलं हे देऊया संगोपन. त्यासाठी आम्ही जंग पछाडलं, अर्ज केले, त्याच्या टेस्ट दिल्या आणि खूप ठिकाणी, आणि काही कारणाने ते यशस्वी होऊ शकलं. त्यांचे ते अडॉप्शन एजन्सी खूप टेक्निकल. आणि त्यांनी सांगितलं की जे मूल असेल ते लांबचं असेल, नागपूर बीड कुठलं तरी ते मूल असेल, आणि तुम्हाला जाऊन महिना तिथे राहावं लागेल, त्या मुलाशी तुमचं जुळलं पाहिजे. आम्हाला हे जमलं, तुम्ही पुण्यातलं द्या ना कुठलं तरी.
खूप आमच्या सहकार्याने मदत केली, पण ते शेवटपर्यंत झालं नाही. त्याच्या मागची कारणं अज्ञात आहेत. पण मला असं वाटतं की आमचं सांगणं त्यांना चुकलं, की आम्ही त्या मुलाला हे घडवू ते घडवू, आमचे संस्कार देऊ, आमची बुद्धिमत्ता देऊ. त्यांना ते आवडत नाही, कारण त्या मुलाच्या बॅकग्राऊंडला त्याच्या तेवढंच द्यावं लागतं. कदाचित आमचं सांगणं चुकलं असेल, त्यामुळे ते मूल काही आम्हाला मिळालं. पण जी मुलं आमच्या सानिध्यात येतात ती आमचीच आहेत सगळी. आणि पुढे काय प्लॅन्स आहेत आता? मुळात म्हणजे माझं व्यावसायिक ह्याच्यात चाललंय. माझं लेफ्ट हँडर्स डावखुऱ्याचं काम चाललेलं आहे. आणि ह्या ज्या फिल्म्स आहेत त्या फिल्म्स अजून जर करता आल्या, प्रायोजक जर कोणी मिळालं, कारण कथा खूप आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरजही खूप आहे, ते पोहोचवणं. आणि झालेल्या फिल्म्स आहेत, कारण सायरस पुनावालांचं अधूनमधून त्यांची माणसं विचारतात काय वाढले का व्ह्यूअरशिप, कुठे गेले सर, विचारतात, रिपोर्ट द्या. मग आम्हाला ते आता शाळांमध्ये आणि नेऊन ते दाखवायचे आहेत. आणि सामाजिक उद्देशाने जर कुठेही माझ्या असेल, माझ्या पत्नीच्या असेल, माझ्या सहकाऱ्यांच्या असेल, आमच्या कौशल्याचा कुठे वापर करायचा असेल तर आम्हाला नक्की ओपन आहे. फिल्म करण्यासाठी गायडन्स कुणाला हवा असेल आम्ही देऊ, फिल्म करून देऊ, सर्व प्रकारचं आम्ही एक करू. खूपच छान. आणि तुम्हाला असं वाटलं की कधी कमर्शियल सिनेमा करावा? हो, वाटतंय ना. आणि केलाय तो का नाही अजून? मी नाही केला स्वतः, दिग्दर्शन मी नाही केलं, पण माझ्या पत्नीच्या कथेवरती तिच्या बहिणीनी एक हिंदी चित्रपट बनवला. झाली त्याला जवळजवळ माझ्या मते 20 वर्ष वगैरे झाली असतील, चुकत असेल. त्या चित्रपटाच्या निर्मितीत मी सहभागी होतो आणि त्यातली जी हिंदी गाणी आहेत ती सगळी मी लिहिलेली. अरे वा, तुम्ही हिंदी गाणी लिहिता? म्हणजे मी हिंदी, इंग्लिश आणि मराठी तिन्हीमध्येही कविता आणि गीत लिहितो. तर त्यातली ती गाणी. आणि त्या सिनेमाचं नाव काय होतं मग? सिनेमाचं नाव होतं कुछ दिल ने कहा. तो आपल्या NFDCने केला होता, पण दुर्दैवाने तो त्याला डब्यात गेला. तो पुढे आला नाही. चॅनल्सने घेतला होता, पण चॅनलवर कुठे दिसला माहिती नाही, थिएटरमध्ये काही तो लागू शकला नाही. लघुपट मी पण केलेत आणि मी इतरांच्या लघुपटांसाठी, फिल्म इन्स्टिट्यूट मधल्या लघुपटांसाठी गाणी लिहिलेली आहेत हिंदीमध्ये. असं करतो. मोठा चित्रपट करायचा. माझ्याकडे कथा आहेत, माझ्या पत्नीकडे अनेक कथा आहेत, असंख्य कथा आहेत. तिला येतात, विचारणा होतात, पण कुठेतरी ते जुळत नाही. त्यामुळे मला दिग्दर्शक करायचं आहे, अजून दिग्दर्शन करायचंच आहे. मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, प्रयत्न चालू आहेत. मग त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं बोलून. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मिळून साऱ्या जणीचं YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.